लॉंग टर्म करता जे सेन्सिटिव्हिटी तुमची आहे ती पण थोड्याफार प्रमाणात तुमची कमी होते. अमेझिंग रिझल्ट्स आहेत आणि तुम्हाला 100% रिझल्ट मिळणार ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. आजचं फेशियल जे आपण डिस्कस करणार आहोत दॅट इज अ हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अमित वज्जा, डिरेक्टर ऑफ फॅशन सलॉन्स अँड मेकअप स्टुडिओ आणि डिरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज. तुमचं पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आपण जे सध्या डिस्कस करतोय दॅट इज रिगार्डिंग फेशियल्सची कुठली फेशियल्स आहेत आणि माझ्याकडे आत्तापर्यंत जवळजवळ मी 12-13 फेशियल्स सांगून झालेली आहेत. आता मी अजून सांगतोय आणि प्लस ह्याच्या पुढे देखील आज 15 फेशियल्स अजून आहेत. त्यामुळे आमच्याकडे फॅशनमध्ये खूप रेंज मोठी आहे फेशियल्सची. स्किन ट्रीटमेंटची रेंज खूप मोठी आहे. रेंज मोठी ठेवण्याचं कारण असं आहे की एकतर प्रत्येक क्लायंटच्या स्किन टाईपला आम्हाला केटर करायचं आहे, दॅट इज वन थिंग. सेकंड थिंग, प्रत्येक क्लायंटच्या कन्सर्न्सना आम्हाला केटर करायचं आहे की ज्यांच्या प्रत्येकाचा कन्सर्न्स आहे त्याच्यावरती ट्रीटमेंट त्यांना मिळाली पाहिजे. तर त्याच्यामुळे आमच्याकडे फेशियलची खूप मोठी रेंज आहे की जेणेकरून आम्ही सगळ्या क्लायंट्सना प्रॉपरली केटर करू शकतो. आणि नॉट ओनली लाईक वी आर हॅव्हिंग लोटस, वी आर हॅव्हिंग जीनॉट, वी आर हॅव्हिंग सेरेनिटी, बरेच ब्रँड्स आहेत. आपण सगळे ब्रँड डिस्कस करणार आहोत. सध्या आपण जो ब्रँड डिस्कस करतो दॅट इज लोटस. लोटसमध्ये भरपूर फेशियल डिस्कस करून झालेली आहेत आणि आत्ताच्या 3-4 एपिसोड्समधून आपण जे फेशियल डिस्कस करू दॅट इज लोटसचं प्रिझर्विटा. लोटसचं प्रिझर्विटा हे प्रीमियम रेंजचे फेशियल्स आहेत आणि कम्प्लिटली फ्रूटच्या पल्पपासून बनलेले फेशियल्स आहेत. तर आजचं फेशियल जे आपण डिस्कस करणार आहोत दॅट इज अ पायनॅपल मरमेड फेशियल. तर आपण मागच्या वेळेला आपण पपया पाहिलं, वायनोग्रेप पाहिलं, किवी पाहिलं. त्याचे प्रत्येकाचे युजेस पाहिजे की ते कुठल्या स्किनला यूज केलं जातं किंवा कुठल्या टाईप किंवा कुठल्या रिक्वायरमेंटला यूज केलं जातं. आता ह्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असा असतो की क्लायंटची स्किन सेन्सिटिव्ह असते. सेन्सिटिव्ह स्किनसाठी जर तुम्हाला फेशियल हवं असेल तर ॲक्च्युली आज पायनॅपल मरमेड फेशियल जे आहे प्रिझर्वेटाचं दॅट इज वन ऑफ द बेस्ट फेशियल. खूप सेन्सिटिव्ह स्किनसाठी पण हेच फेशियल चालतं की स्किनला अजिबात कुठेही प्रॉब्लेम येत नाही. कारण बऱ्याच वेळेला असं होतं ना की क्लायंटचं स्किन खूप वरच्या लेवलला सेन्सिटिव्ह असतं. तर त्यांना कुठला पण प्रोडक्ट यूज करून चालत नाही, कारण त्यांना मग रॅशेस येणं किंवा रेडनेस येणं हा प्रकार बऱ्यापैकी होतो. त्यामुळे धिस फेशियल केटर्स सेन्सिटिव्ह अँड एक्स्ट्रा सेन्सिटिव्ह स्किन. त्याचा रिझल्ट म्हणजे खूप अप्रतिम आहे. प्लस जे पायनॅपलचे इन्ग्रेडियंट्स आहेत तुम्हाला त्याचा पण रिझल्ट चांगला मिळतो. ब्राईटनिंग व्हाईटनिंग इफेक्ट चांगल्यापैकी मिळतो. रेडियन्स चांगल्यापैकी रिझल्ट मिळतो तुम्हाला. ग्लो चांगल्यापैकी येतो स्किनला. आणि अलॉंग विथ दॅट तुमच्या स्किनला म्हणजे लॉंग टर्म करता जे सेन्सिटिव्हिटी तुमची आहे तर ती पण थोड्याफार प्रमाणात तुमची कमी होते. आणि बऱ्याच वर्षापासून सेन्सिटिव्ह झालेलं असतं स्किन, तर त्यामुळे ते कमी करण्यासाठी सुद्धा लोटसचा आज प्रिझर्वेटा फेशियलमधलं जे पायनॅपल आहे त्याचा रिझल्ट खूप चांगला, त्याचा उपयोग खूप चांगल्यापैकी होतो. त्यामुळे ज्याचं कोणाचा स्किन सेन्सिटिव्ह आहे त्यांना ग्लो चांगल्यापैकी हवा आहे स्किनवरती आणि इतर कुठल्याही फेशियलचा ज्याला प्रॉब्लेम येतोय त्यांनी हे फेशियल नक्की करून पहा. यू विल गेट ऑसम रिझल्ट विथ दॅट. आणि मेनली कसं आहे की म्हणजे मला स्वतःला, मी लोटस एवढ्या वर्षापासून, आम्ही जवळजवळ 12-14 वर्षापासून लोटस करतोय. लोटस फॉलो करण्यामागचं कारण एकच आहे की लोटसकडे प्रत्येक स्किन टाईप, प्रत्येक स्किनच्या कन्सर्नचे फेशियल्स आहेत. त्यामुळे म्हणून आम्हाला लोटस जास्ती आवडतं. सेकंड थिंग, लोटस इज कम्प्लिटली ऑर्गॅनिक, लोटस इज कम्प्लिटली व्हिगन. तर त्याच्यामुळे लोटसच्या कुठल्याही फेशियलला कोणाला स्किनला आत्तापर्यंत प्रॉब्लेम नाही आलेला किंवा आम्ही लोटसचं हे फेशियल केलं आणि मला असा प्रॉब्लेम आला आहे. त्यांना 100% रिझल्ट त्याच्यावरती मिळालेलाच आहे. त्यातलंच एक पायनॅपल फेशियल आहे प्रिझर्वेटाचं. त्यामुळे ज्याचं स्किन कोणाला सेन्सिटिव्हिटी आहे, ज्याच्या स्किनला कोणाला सेन्सिटिव्ह स्किनचा प्रॉब्लेम आहे तर त्यांनी पायनॅपल फेशियल प्रिझर्वेटाचं नक्की करा. ह्याचे अमेझिंग रिझल्ट्स आहेत आणि तुम्हाला 100% रिझल्ट मिळणार ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. आणि तुम्हाला असेच जे व्हिडिओ हवे असतील तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा, बेल आयकॉन पण प्रेस करा. म्हणजे तुम्हाला याची नोटिफिकेशन्स रेग्युलरली येत जातील. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा इंस्टाग्रामचा पण ID मेन्शन केला आहे, तर त्याला पण नक्की फॉलो करा. म्हणजे तुम्हाला ह्याच्याने छोटे व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत जातील. थँक्यू व्हेरी मच.